श्रद्धा। तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल इरान मॉम मध्ये। आणि तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढील सगळे दिवस आनंदाचे जाओ, सुखाचे जाओ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। होम टूर दिल्यानंतर बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की ताई तू किचन टूर दे, आणि फायनली आज तो दिवस उगवलाय। तर आज आपण किचन टूर देणार आहे, ते तुम्हाला थंबनेल आणि टायटल वरून कळलंच असणार आहे। त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते, हा आपला रेंटल फ्लॅट आहे, ते तुम्ही बघितलंच होम टूर मध्ये, आणि थोडेफार काही आपण चेंजेस केले ते पण तुम्ही बघितलं असणार, पण पुन्हा सांगेन। आणि फक्त ह्या ज्या किचन ट्रॉलीज आहेत त्या ओनरच्या आहेत। जुन्या घरात आपलं पॅरलल होतं, 2 काउंटर टॉप होते, इथे एल शेप मध्ये आणि बऱ्यापैकी मोठा आहे, त्यामुळे सोपं जातं कुकिंगला वगैरे। आणि इथे ओपन लेआउटचा फ्लॅट आहे हा किचन, ज्यात हॉल आणि किचन एकत्र आहे, ओपन आहे। तर याचे फायदे आणि तोटे पण आहेत। तर आधी मी तुम्हाला तोटे सांगते। तोटे असं की पाहुणे आले की आपण डायरेक्टली दिसतो, जो काही पसारा असेल तोही दिसतो, जे काही शिजतं ते डायरेक्ट दिसतं, तर असं आहे। आणि फायदे बरेच आहे। फायदे असे की किचनची साईजही मोठी वाटते, आणि हॉल असेल तर हॉलही मोठा वाटतो, हा एक ऍडव्हान्टेज आहे। आणि मुळात बच्चू खेळत असतील हॉलमध्ये किंवा हजबंड असतील, नवरोबा, तर त्यांच्यावर लक्षही ठेवता येतं आणि गप्पाही मारता येतं, तर हे चांगलं आहे। आणि पटापट आवरलं जातं। अरे कोणी गेस्ट आले तर पसारा नको दिसायला म्हणून आपण पटकन ते क्लीन करतो काउंटर टॉप, तर हे फायदेच आहेत। म्हणून मला आता ओपन लेआउटचं किचन आवडतं, पूर्वी आवडत नव्हतं पण आता आवडायला लागले। आणि थोडीशी प्रायव्हसी ठेवण्यासाठी इथे एक कमान केली आहे, म्हणजे कमान आहे तिथे आपण कर्टन्स लावले, जे सेमी शेअर कर्टन्स आहे। हा शेअर आहे आणि तो सेमी शेअर आहे, त्यामुळे एक ट्रान्सपरन्सी पण राहते आणि पार्टिशन पण होऊन जातं, प्रायव्हसी पण राहते। तर अशा पद्धतीचा आणि दिसायलाही छान दिसतं। आणि हा आपला डायनिंग एरिया आहे आणि इथून आपलं किचन स्टार्ट होतं। तर हे आपलं इलू पिलू फ्रीज, जे खूप पूर्वीपासून आहे, ते तुम्ही बघितलं होते फ्रीज ऑर्गनायझेशनच्या व्हिडिओमध्ये। जरा कोंबलंय, गर्दी होऊन जाते, पण ठीक आहे, सफिशियंट आहे। हे फ्रीज आहे आणि इकडे एक छोटं पामचं प्लांट आहे। इथे मी बास्केट्स लावले आहेत, ज्या पूर्वी डायनिंग जवळ लावलेल्या, तर आता इथे वॉल रिकामी होती म्हणून म्हटलं चला इथे लावूया। आणि काउंटर टॉपवर मायक्रोवेव्ह ठेवलेलं, जे धुळ्याच्या मम्मी पप्पाने याच्या बर्थडेला गिफ्ट केलं होतं, तर ते बऱ्यापैकी युजफुल आहे। पाणी गरम करण्यासाठी, काही दूध वगैरे आणि दही लावण्यासाठी, पापड भाजण्यासाठी खूप युजफुल आहे। आणि हे जे क्लोथ टाकले त्यावर, तर ते मी अमेझॉनवरनं मागवले, हे आताच मागवले आणि हे खूप पूर्वी मागवलं होतं म्हणून त्याचा कलर जरा फेड झाला आहे। तर अशा पद्धतीने आहे। आणि ह्या ट्रॉलीज मी तुम्हाला 1 बाय 1 दाखवते, इथून सुरुवात करते। आणि जस्ट अपोजिट साईडला आपली स्टोर रूम आहे, ती पण मी तुम्हाला नंतर दाखवते। ट्रॉलीजला सुरुवात करण्याआधी आपण हे तुम्हाला मी सांगते, तर हे मी कारपेंटर काकांकडनं बनवून घेतले होते। हे शेल्फ मी त्यांना सांगितलं होतं की मला असे शेल्फ हवे की ते मजबूत पण हवे, त्याच्यावर किती वेट ठेवू शकते आणि मला अँगल पण नको दिसायला, तर त्यांनी हे बनवून दिले। आणि काहीतरी अँटिक म्हणून मी हे पितळ, तांब्या पितळाची भांडे ठेवले, ते मला खूप आवडतात। काउंटर टॉपवर एका बाजूला फ्रूट बास्केट असते आणि त्याच्याच बाजूला चमचे आणि नाईफ ठेवण्यासाठी मी कुठलं वेगळं पॉट यूज न करता जे रिकामे प्लांटर्स होते माझ्याकडे तेच यूज केलेत। हा छोटासा व्हाईट ट्रॅक तुम्ही बरेच जण विचारतात की ताई कुठून घेतलाय, तर हा मी मिस्टर DIY शॉपमधून घेतलाय आणि जवळपास तो 700 रुपयाला मी घेतला होता। आणि यातच मी चिनी मातीच्या बरण्या ठेवते, ज्यात खालच्या रोमध्ये दाण्याचं कूट, मीठ आणि लोणचे ठेवते, तर वरच्या रोमध्ये ज्या बरण्या ठेवल्या त्याच्यात मी स्नॅक्स आणि बिस्किट ठेवते। तर बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले की तू याच्यात स्नॅक्स ठेवते, बिस्किट्स ठेवते, तर ते नरम पडत नाही का? तर नाही पडत, इकडे तरी नाही पडत। आम्ही मुंबईला असायचो तेव्हा अगदी 5 मिनिटात सगळं ते मऊ पडायचे, आता कुठलेही स्नॅक्स मऊ पडत नाही इथल्या वातावरणात तरी। रॅकच्याच बाजूला हे इंडोअर प्लांट आहे आणि बुद्धांचं गोड असं प्लांटर आहे, तर मला खूप आवडतं हे प्लांट। आणि बाजूलाच मिक्सर आहे, चॉपर आहे आणि इथे शेगडी ठेवली आहे, तर ही फेबरची शेगडी आहे, गॅस स्टोव आमचा। तर बऱ्याच जणांनी विचारलं की कुठून घेतली आहे, तर आम्ही ऑनलाईन मागवली होती। ज्या काही गोष्टी आम्ही ऑनलाईन मागवल्यात त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नक्कीच लिंक देणार आहोत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। खिडकी आहे, त्या खिडकीत मी छोटंसं मनी प्लांट ठेवलं आहे, जे मला मम्मीने दिलं आहे। गॅस ओटाच्या उजव्या बाजूला सिंक आहे आणि जवळ माठ ठेवलाय। माठ फक्त आमचा उन्हाळ्यात यूज होतो, उन्हाळा संपला की आम्ही माठ पुन्हा ठेवून देतो। आणि हे ग्लास स्टँड आहे, ग्लास स्टँडची लिंकही बऱ्याच जणांनी मागितली, तर ती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत। माठाच्या बाजूला खिडकीत दिवा लावलाय, जसं की माठाजवळ मी दिवा लावते
आधीपासून आणि ती आग्नेय दिशा पण आहे. आणि वर आपलं वॉटर प्युरिफायर आहे आणि सिंकच्या जवळ हे अशी छोटीशी बास्केट आहे ज्यात मी डेटॉल आणि व्हिम लिक्विड, तिथलं स्क्रब पॅड ते ठेवतो. मायक्रोवेव्हच्या जस्ट खाली हे कपाट आहे आणि बऱ्यापैकी मोठं आहे, त्याची डेप्थ पण बरीच आहे आणि 2 कप्पे. तर वरचा कप्पा मी क्रॉकरी युनिट म्हणून वापरते. क्रॉकरी कलेक्शन माझ्याकडे फार कमी आहे, पण बऱ्यापैकी इथे ॲडजस्ट होतं आहे. माझे जे काही फायबर प्लेट्स किंवा जे काही कंटेनर्स आहेत ते पण इथे येऊन गेलेत. ग्लासचे, मेलामाईनचे काही सर्विंग प्लेट्स आहेत ते बऱ्यापैकी इथे ॲडजस्ट झालं आहे. आणि खाली ते 2 ब्लॅक ऑर्गनायझर्स तुम्हाला दिसत आहेत, तर ते मी मागे अमेझॉनवरूनच मागवले होते. तर ते आधी मी पूर्वी कपाटात ठेवायचे, तर आता इथे ठेवलेत. आणि ते तिथे मी एक्स्ट्राचे फ्रूट बास्केट वगैरे ठेवलेत. आणि खाली ते प्लेट ठेवण्यासाठीचे जे फ्री इन्सर्ट आहे तर त्यात मी ट्रे वगैरे ठेवलेत सगळे. आणि बाकीची जी मागची जागा आहे तिथे एक्स्ट्रा आहे, डेड स्पेस म्हणून वापरते मी. तर सगळं काही डेड स्टोरेज आहे, जे कमी लागतं, खूप खाली वाकावं लागत नाही, म्हणून मग मी ते तिथे ठेवले. त्याच्याच बाजूला वरच्या ड्रॉवरमध्ये आहे 2 बास्केट्स ज्यात तेला तुपाची भांडी असतात. दुसऱ्या बास्केटमध्ये असतात हिंग, बेकिंग सोडा वगैरे. आणि हा स्टीलचा मसाल्याचा डबा आहे ज्यात रोजच्या वापरातले मसाले ठेवलेत. आणि ह्या छोट्या प्लास्टिक कंटेनरमध्ये आहे चहाचा मसाला. तर ह्या निळ्या झाकणाच्या डब्यात आहे पोळीसाठी लागणारं पीठ. तर दुसऱ्या प्लास्टिकच्या डब्यात आहे खडे मसाले, जे कधी कधी फोडणीसाठी किंवा वाटण्यासाठी लागतात. म्हणून हे सगळं असं वरच्या ट्रॉलीत ठेवलं आहे. प्रत्येक ट्रॉलीमध्ये मी हा अँटी स्किड मॅट अंथरला आहे, ज्यामुळे ट्रॉली दिसायलाही छान दिसते आणि खराबही होत नाही. त्या खालच्या ट्रॉलीमध्ये मी हे पेपर टॉवेल रोल ठेवलेत, जे खूप युजफुल आहेत आणि पुन्हा पुन्हा धुवून वापरता येतात. तसंच टिश्यू आहेत आणि यातच मी फॉईल, बटर पेपर ठेवते. आणि स्क्यूअर्स पण ठेवलेत, याला बार्बिक्यू स्टिकही म्हणतात. तसंच डब्यांना लेबलिंग करण्याचे लेबल्सही मी इथे ठेवलेत. तसंच त्यावर लिहिण्यासाठी पेनही ठेवला आहे. आणि आपत्कालीन स्थिती असेल म्हणजे लाईट गेली तर ह्या कॅन्डल्सही ठेवल्या आहेत. आणि हँड मिक्सी पण मी इथेच ठेवते, कारण ती बऱ्यापैकी लांब असल्यामुळे त्याला मोठी ट्रॉली लागते, म्हणून इथे ठेवली आहे. तर हे असं लगेच सापडतं सगळं इथे ठेवलं असल्यामुळे. आणि हो, ते एक छोटंसं रेसिपीचं पुस्तक आहे, ते आमच्या एका सिस्टरनी मला गिफ्ट केलं होतं, मला चांगला स्वयंपाक करता यावा म्हणून. पण ते कधी यूज नाही झालं, पण मी करेन, नक्की यूज करेन त्या रेसिपी बुकचा. सगळ्यात खालच्या ट्रॉलीमध्ये आहेत मिक्सरचे भांडे, तसंच खलबत्ता, मुसळे, कुकरमध्ये लावण्याचे डबे आहेत. आणि मध्ये ते दिसते तुम्हाला हर्बलाईफचे डबे, तर ते मागून ठेवले होते मागे. तर आम्हाला कधी कधी वाटलं तर घेतो, चला वेट लॉस करायचं. आवला ज्यूस पण आहे, जे आम्ही सकाळी उपाशी पोटी घेत असतो. आणि ग्रेटर वगैरे ह्या अशा स्टीलच्या ज्या नेहमी लागणाऱ्या गोष्टी आहेत इथे ठेवल्या. आणि हो, हर्बलाईफचे डबे बघितल्यानंतर तुमच्या काही पॉझिटिव्ह कमेंट्स पण येतील, काही निगेटिव्ह पण येतील. पण जे काही कमेंट कराल ह्या प्रोटीनबद्दल, तर आधी त्याबद्दलचं नॉलेज घ्या आणि मग कमेंट करा. कोणी सांगतं म्हणून सांगू नका. इवन आम्हाला न्यूट्रिशनिस्ट जे हर्बलाईफशी रिलेटेड नाही आहे त्यांनी सुद्धा सांगितलं इट हॅज गुड प्रोटीन, म्हणून प्लीज. त्याच बाजूला एक स्लिक ट्रॉली आहे ज्यात महत्त्वाचे डबे आहे, म्हणजे चहा साखरेचे डबे. आणि कॉफी कमी घेतो म्हणून कॉफीचा डब्बा हा असा ठेवला आहे, छोटेसे सॅचेट त्यात. आणि ओवा तीळचे डबे, तसं चिंच वगैरे जे कधीतरी लागतं. खाली एक्स्ट्राचे मसाले जे मम्मी देत असते किंवा जुने मसाले असतील तेही खाली ठेवले. तसंच पिठी साखर आणि एक्स्ट्रा पार्सलचे जे काही डबे आहेत म्हणून ते सांभाळून ठेवलेत, कोणाला काही द्यायचं असेल तर. एल शेप गॅस ओटा असला आणि मॉडर्न किचन नसेल तर ही अशी बरीच जी जागा आहे ती वाया जाते आणि वस्तू काढायलाही त्रास होतो. तर हा त्रास होऊ नये म्हणून मी मेटलचे शेल्फ आणलेत. शेल्फ आहे त्याच्यावर काही फ्री इन्सर्ट आहे ज्यात मी कढया ठेवल्यात किंवा जाळी ठेवली आहे. आणि पुढे जे फ्री इन्सर्ट आहे त्यात मी तवे ठेवले, म्हणून फारसा त्रास होत नाही. जे काही हवं आहे ते लगेच काढता येतं. बाजूला उजव्या हाताला सिलेंडर आहे, तसंच स्टीमर आहे आणि खाली कुकर आहेत रोजच्या वापरातले ते 2 कुकर आणि हा मोठा कुकर. इथेच मी एक्स्ट्राचं चॉपर पण ठेवलं आहे. दोघी फाटकांना मी असे हुक टांगलेत आणि त्या हुकला एक छोटी बास्केट आहे ज्यात सगळ्या क्लिप्स असतात. पॅकेट वगैरे सील करायचं असतील तर त्याचे ते क्लिप्स आहेत. दुसऱ्या बाजूला जाळी आहे पापड भाजण्यासाठीची आणि मोठी गाळणी टांगली आहे. तर हे असं ऑर्गनाईज असल्यामुळे थोडं पटकन सापडतं. मी माझंच कौतुक करून घेते की ऑर्गनाईज. माझा उद्देश एवढाच आहे की ह्या काही वस्तू आहेत ज्या वापरून तुम्ही तुमचं लाईफ थोडं इझी करू शकतात आणि ऑर्गनाईज ठेवू शकतात स्वतःला.
गॅस स्टोवच्याच खाली वरच्या ड्रॉवरमध्ये आहे कटलरी सेक्शन. सगळे चमचे आहेत, तसेच वुडन स्पॅच्युला, लाटणं वुडनचं सेपरेट ठेवलंय, तसंच गाळणी, स्मॅशर आणि बीटर वगैरे आहे. तर इकडे तडका पॅन, तळण्यासाठीचे, फ्राय करण्यासाठीचं मोठं चमचा आहे. तर हे असं ठेवलं आणि त्याच्या खाली ज्या मी मॅट्स अंथरल्यात तर त्या टेबल मॅट्स होते ते कट करून अंथरलेत आणि काही खराब झाले तर ते काढून इझिली क्लीनही करता येतात. त्याच्याच खालच्या ट्रॉलीमध्ये आहेत सगळ्या प्रकारच्या वाट्या आणि प्लेट्स वगैरे आहेत, डिश आहेत, तांब्या आहे, एक्स्ट्राचे ग्लास आहेत आणि छोट्या छोट्या वाट्यांवर झाकण्यासाठीचे छोटे झाकणं आहेत तिथे मी स्टॅक करून ठेवलं आहेत. खालच्या ट्रॉलीमध्ये आहे इराचं सेक्शन, म्हणजे इराचा टिफिन बॉक्स, बॉटल्स, जे काही असेल एक्स्ट्राचे जे कंटेनर्स आहेत स्टीलचे म्हणा किंवा प्लास्टिकचे ते यात ठेवलेत. त्याच्याच बाजूला वरची जी ट्रॉली आहे ती बऱ्यापैकी मोठी आणि त्यात सगळ्या पातेल्या ठेवल्यात, तसंच सॉस पॅन पण ठेवलेत आणि एकात एक बऱ्याच पातेल्या यात ॲडजस्ट होतात. आणि खाली आहे ताटांचं सेक्शन, तसंच क्वार्टर प्लेट्स आहेत, वेगवेगळ्या झाकण्या आहेत, म्हणजे ग्लास लिड्स पण आहेत, स्टीलचे लिड्स पण आहेत. तर हे सगळं स्टीलचं सेक्शन आहे, यात मोठे छोटे ताट सगळं ॲडजस्ट होतं. सगळ्यात शेवटचा म्हणजे सिंकच्या खालचा कप्पा, ज्यात सगळे क्लिनिंग मटेरियल्स आहे, म्हणजे बाथरूम धुण्यासाठीचे किंवा कपडे धुण्यासाठीचे डिटर्जंट वगैरे, तसंच एक्स्ट्राचे सोप आहेत, टूथब्रश, टूथपेस्ट वगैरे सगळं इथे ठेवलेलं असतं. जे काही एक्स्ट्राचं सामान आहे बाथरूम रिलेटेड ते इथेच असतं. आणि फाटकाला ही अशी छोटीशी बास्केट टांगली आहे ज्यात ट्रॅश बॅग्स किंवा गार्बेज बॅग्स असतात आणि बाजूला बॉटल धुण्यासाठीचे ब्रश आहेत किंवा एक्स्ट्राचे जे काही ब्रश आहेत, जुने ब्रश क्लिनिंगसाठी लागणारे ते पण इथेच ठेवलेत. किचनच्याच बाजूला म्हणजे सिंकच्या बाजूला जो दरवाजा आहे तिथूनच हा ड्राय एरिया आहे. तर इथे धुणं भांडी केली जातात, तसंच वॉशिंग मशीन पण इथेच ठेवलं आहे. आणि हा रॉड असा टांगून घेतला आहे, हा कर्टन रॉड होता तो लावून घेतला, फक्त जे काही फडके किंवा कापड असतात डस्टिंगचे ते धुवून इथेच वाळत घालण्यासाठी. आणि भांड्यांचं टोपले इथेच टांगलं जातं, तसंच डस्टबिन किंवा झाडू वगैरे सगळं हे इथे ठेवलं आहे. आणि वर कपडे वाळण्यासाठीचं एक्स्ट्राचं रॉड आहे, जर बाहेर मान्सून असेल तर इथे, किंवा उन्हाळ्यातही ऊन जास्त असल्यामुळे आम्ही बऱ्याचदा इथेच कपडे वाळत घालतो. तर हा असा ड्राय एरिया आहे सेपरेट आणि तो झाकण्यासाठी असा सेमी ट्रान्सपरंट कर्टन आहे, ज्यामुळे थोडंफार दिसतं आणि पूर्ण पसाराही दिसत नाही. तर असा प्लास्टिकचा पडदा आहे जो मी अमेझॉनवरनंच मागवला होता, त्याचीही लिंक देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. जस्ट त्याच्या बाजूला आहे स्टोर रूम. अरेंजमेंट बऱ्यापैकी जुन्या घरात जसं होतं तसंच आहे, ऑलमोस्ट सेम आहे, पण इथे जागा मिळते जास्त. आम्ही तिथे छोट्या ड्राय एरियामध्ये स्टोर रूम ॲडजस्ट केली होती आणि आता आम्हाला इथे सेपरेट स्टोर रूम मिळाली. तेव्हा किचन टूर दिला आम्हाला, ऑलमोस्ट 10 to 25% ह्याच कमेंट होत्या की प्लास्टिक खूप जास्त यूज केलंय. पण त्यामागचं कारण मी एका व्हिडिओत पण सांगितलं होतं, पण पुन्हा सांगते. तर आमचे फक्त एवढेच डबे, हे जे घेतले एवढे आणि हे ब्लू कलरचे डबे आम्ही घेतले होते सुरुवातीला. नंतर हे सगळे आईकडून वाळवणाचे जे डबे येतात, म्हणजे ज्यात वडे, पापड, कुरड्या वगैरे येतात, ते प्रत्येक वेळेला येतात. मग ते जुने पाठवले जातात, पुन्हा नवीन येतात. तर हे डबे आहेत आणि आम्ही हे डबे सगळे रिप्लेस करणार आहे, काचेमध्ये किंवा स्टील वगैरे भविष्यात रिप्लेस करणार आहोत. तर तोपर्यंत प्लास्टिकवरच काम चालवून घेतो. आणि हे डबे चांगल्या क्वालिटीचे, फूड ग्रेड क्वालिटी आणि BPA फ्री आहेत, म्हणून ते यूज केलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. हे पण टप्परवेअरचेच आहेत, त्यामुळे ते चांगलेच आहेत. आणि ॲल्युमिनियमचे, पूर्वीचे लोक आधीपासून ॲल्युमिनियमचे डबे यूज करत आले. तर ठीक आहे, आपण हे सगळे डबे रिप्लेस करू आपल्या जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हा. तर चल आपण, मी तुम्हाला सांगते सगळे डब्यांचं. सगळ्यात वर हिरव्या झाकणाचे जे डबे दिसतात त्यात सगळे ड्रायफ्रुट्स अँड नट्स आहेत आणि काही मागचे रिकामे पण आहेत, काही एक्स्ट्राच असेल तर ते भरण्यासाठी. आणि खाली जे मोठे 2 डबे दिसतात त्यात ओटी भरण्यासाठीचं साहित्य आहे. तर मागच्या आपल्या किचन टूरच्या व्हिडिओत पण होतं हे. जर कोणी पाहुणी किंवा सवाष्णी आली तर पटकन असं इथून काढून तिची ओटी भरता येते, असं शोधावं लागत नाही. म्हणून ह्या 2 डब्यांमध्ये सगळं काही असतं. एका डब्यात आहे बदाम, खारीक, हळकुंड, सुपारी वगैरे आणि खोबऱ्याच्या छोट्या छोट्या वाट्या, तसंच हिरव्या बांगड्या पण आहेत. तर हे असं ठेवलं म्हणजे लगेच सापडतं. तसंच नाणे पण, कॉईन्स याच्यातच ठेवलेत. आणि दरवाजाच्याच मागे एक छोटीशी बॅग आहे ज्यात ओटीच्या पिशव्या पण असतात आणि हळदी कुंकवाचे पॅकेटही असतात, म्हणजे इथूनच ओटी काढून मला सवाष्णीला देता येते. आणि बऱ्याच जणांना माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये ही आयडिया आवडली पण होती. माझ्या सासूबाई आणि माझी मम्मी हे असंच करून ठेवते.
सो मी हे त्यांच्याकडनं शिकली आहे. आणि त्याच्याच खालच्या कप्प्यात ही जी लाल झाकणाचे स्लिक डबे दिसत आहेत त्यात मैदा, मूग डाळीचं पीठ, बेसन असं ठेवलं जातं, जे कमी क्वांटिटीत यूज केलं जातं म्हणून हे असे छोटे डबे ठेवलेत. तर त्याच्या खालच्या कप्प्यात हे ट्रान्सपरंट डबे पिवळ्या झाकणाचे, ज्यात जिरे, मोहरी, एक्स्ट्राचा मसाला वगैरे काही किंवा कसुरी मेथी, मिरच्या, सुक्या मिरच्या असं ठेवलं आहे. तर मागे जे मोठे डबे आहेत निळ्या झाकणाचे, तर खूप छान डबे आहेत. मी तुम्हाला सजेस्ट करेन की असे डबे घ्या. ट्रान्सपरंट पण आहेत, BPA फ्री आहेत आणि फूड ग्रेड क्वालिटीचं प्लास्टिक आहे, त्यामुळे वापरायला चांगले आहेत. आणि जे काही जिन्नस ठेवलं ते दिसतं आणि त्यात भुंग पण लागत नाही, म्हणून माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. आणि त्यात सगळे मी कडधान्य ठेवलेत, असे क्रमाने कडधान्य आहेत आणि डाळी ठेवल्या आहेत. तर त्याच्याच खाली निळ्या झाकणाच्या डब्यांमध्ये सगळे नाश्त्याचे जिन्नस आहे, जसं चहा, साखर, पोहे, उपम्यासाठीचा रवा वगैरे, साबुदाणे आणि रोज लागणाऱ्या ज्या डाळी आहेत, मूग डाळ आणि तूर डाळ, त्या ठेवल्यात. तसंच त्याच्या पुढच्या रोमध्ये हे जे ट्रान्सपरंट डबे आहेत त्यात आहे चटणी, हळद, मसाला, धणे पावडर, तसंच शेंगदाणे जे नेहमी वापरला जातात. तसंच हे छोटासा डबा आहे गुळाचे क्यूब्सचा, जे आम्ही वरणासाठीच वापरतो आणि इराला कधीतरी शिऱ्यात वापरतो. आणि त्याच्याच जे खाली 3 बास्केट आहे त्यात मसाले आहेत. तर मला मसाल्यांचा खूप शौक आहे. कधी पण मी मॉलमध्ये गेली तर एखादं मसाल्याचं पॅकेट घेऊन येते. फारच खूप रागवतात मला की रेसिपी फार काही बनवत नाही, पण नुसते मसाले गोळा करते. मला वाटतं की मी कधीतरी बनवेन, हे वेगवेगळं बनवूया, पण फक्त घेऊन येते आणि ते स्टोअर करते. पण बनवू, आपण नक्कीच बनवूया. मोठ्या बास्केटमध्ये आहे इराला लागणारे PDF शोर वगैरे आणि एक्स्ट्राचं ग्रीन टीचे पॅकेट्स वगैरे आहेत. आणि रॅकच्याच खाली हे 3 मोठे कंटेनर आहेत टप्परवेअरचे, 2 10-10 किलोचे आणि 1 20 किलोचे. जे मोठे आहे त्यात आम्ही डाएटचं सगळं सामान ठेवलं आहे, जसं की सगळे काही पॅकेट्स आणून ठेवले, वेगवेगळे प्रकारचे मिलेट आणलेत. आणि हे जे 2 आहेत ज्यात आम्ही बाजरी आणि ज्वारी असं ठेवलं आहे. आणि त्याच्या बाजूला कांदे बटाट्यांची बास्केट आहे. स्टीलच्याच रॅकच्या बाजूला आहे मोठा लोखंडी रॅक. तर सगळ्यात वर आम्ही इन्व्हर्टर आणि बॅटरी ठेवली आहे. खरं तर लोखंडावर ठेवायला नको, पण दुसरी जागा नव्हती, पॉईंट तिथेच होता, म्हणून लाकडी फळी ठेवली त्याच्यावर आणि मग इन्व्हर्टर आणि बॅटरी ठेवली. आणि बाजूला जे 2 बॉक्स दिसत आहेत तर त्यात मग आहे, जे नेक्सा आपलं गाडीवर मिळाले होते, तर ते गिफ्ट हॅम्पर आहे, तर ते असं वर ठेवलं आहे. आणि इथे सगळे मोठे मोठे डबे सुरू होतात. तर या मोठ्या डब्यांमध्ये सगळं वाळवण्याचं असतं, म्हणजे आपल्या खानदेशात म्हणतात ना उन्हाळ्याचं सामान करतात, ते सगळं सामान याच्यात आहे. तर इकडे जे मोठा गुलाबी झाकणाचा जो डब्बा आहे त्यात एक्स्ट्राच्या बॉटल्स आहेत, जे उन्हाळ्यात वगैरे काढतो. आता त्यातल्या काही काढल्या, काही तिथेच तशाच ठेवल्या. आणि एका याच्यात कुरडई आहे, सगळ्या कुरड्या ठेवलेल्या. हे सगळं जुनं मागच्या वर्षाचं सामान आहे, नवीन वर्षाचं यायचं आहे. आता आखाजीला गावी जाईल ना, तर तेव्हा सगळं घेऊन येईल. आणि खालच्या रोमध्ये पण तेच आहे, मुगाचे वडे, बाजरीचे वडे, चिप्स वगैरे असं ठेवलं आहे. आणि जे लाल झाकणाचे 2 टप्परवेअरचे डबे, त्यात तांदूळ असतात. एक खिचडीसाठीचा तांदूळ आहे, एक भातासाठीचा इंद्रायणी तांदूळ आहे. हे जो निळ्या झाकणाचा, तर त्यात बासमती तांदूळ असतात. तर हे असं ठेवलं आहे. त्याच्याच खालच्या रोमध्ये आहेत हे ॲल्युमिनियमचे डबे, ज्यात पापड आहेत, नागलीचे पापड, तांदळाचे पापड, शेवया. ते माहेरावरनं आणले, बनवून वाळवून वगैरे सगळं ॲज इट इज ते प्लास्टिकची पिशवी लावून आणले इकडे आणि ठेवलेत तसेच. आणि खाली 2 जे ॲल्युमिनियमचे डबे, एकात किराणा भरला एक्स्ट्राचा, एकात गव्हाचं पीठ आहे. आणि बाजूला एक कोठी काय म्हणतात काय माहीत नाही, तर त्या कोठीमध्ये ठेवलं आहे यूज अँड थ्रोच्या गोष्टी, जसं बाउल, ग्लास वगैरे. जर कधी काही छोटी पार्टी असेल घरी ऑर्गनाईज केली तर ते त्यात सगळं ठेवलेलं असतं, यूज अँड थ्रोच्या गोष्टी. आणि बाजूला स्टीलचा टीप आहे, आमच्याकडे टीप म्हणतात त्याला. आणि त्यात आहे मल्टीग्रेन आटा, भाकरीचं पीठ. आणि ही एक्स्ट्राची चिनी मातीची बरणी आहे, जी आता रिकामी आहे. आता मी जाताना घेऊन जाईल आणि येताना लोणचं भरून घेऊन येईल. मोठा लोखंडी रॅक बघितला, त्याच्याच बाजूला हा छोटा लोखंडी रॅक आहे. तर त्यावर अशी छोटीशी बास्केट ठेवली आणि त्यात सगळे रुमाल ठेवले. तर पोळीचे रुमाल आहेत, तसंच हात पुसण्यासाठीचे रुमाल आहे, भांडी पुसण्यासाठीचे रुमाल आहेत. आणि बाजूला जे रुमाल दिसतंय रंगीबिरंगी, तर ते सगळे डस्टिंगसाठीचे किंवा गॅस ओटा पुसण्यासाठीचे रुमाल आहेत. आणि त्याच्याच खाली भाजी धुण्यासाठीच्या बास्केट्स आहेत 2, एक स्टीलची आहे, तर एक एक्सटेंडेबल आहे, जी एक्सटेंड होते आणि ज्यात फळभाज्या वगैरे धुता येतात वॉश बेसिनमध्ये किंवा सिंकमध्ये. आणि त्याखाली आहे ॲप्रन आणि ते ग्लोव्ज आहेत मायक्रोवेव्हमधून गरम वस्तू काढण्यासाठी. आणि ह्या डीमार्टच्या एक्स्ट्रा पिशव्या होता. त्याखाली आहे हवन पात्र, जर काही कार्यक्रम असेल, हवन करायचं असेल
तर ते हवन आहे. छोट्या छोट्या शेणाच्या गौऱ्या आहेत त्यातच ठेवल्यात आणि बाजूला एक छोटंसं पॉट आहे ज्यात कोळसा ठेवला आहे आणि हे बाजूला एक्स्ट्रा कंटेनर आहे, एक्स्ट्रा डब्बा जर काही जास्तीचं जिन्नस आलं तर त्यात ठेवता येतं. इथे कोपऱ्यात एक्स्ट्राचं सिलेंडर ठेवलं आहे आणि त्याच्यावर पाणी तापवण्यासाठीची डेगडी आहे. आम्ही मुंबईला असताना यात पाणी तापवायचं, पण आता यूज होत नाही म्हणून आम्ही यात नारळ ठेवले. जर कोणी गेस्ट आले त्यांना देण्यासाठी किंवा पूजेसाठी एखादं नारळ लागलं तर इथून घेतो. 2 रॅक टांगले. तर इथे मोठ्या रॅकवर आहे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस सगळे, जसं की एक बॉयलर आहे, तसंच केक बनवण्यासाठीचं बीटर वगैरे आहे. तर हे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस किंवा इक्विपमेंट्स ठेवण्यासाठी ही अशी स्वतंत्र जागा आहे आणि ते बॉक्समध्ये पॅक असल्यामुळे ते खराबही होत नाही आणि त्यांना धूळही लागत नाही. आणि बाजूलाच छोटासा रॅक आहे कपबशांसाठी. रोजच्या वापरातल्या कपबशा इथे ठेवल्या जातात. आणि त्याच्याच खाली ही छोटीशी बास्केट आहे ज्यात बाजारात जाण्यासाठीच्या कापडी पिशव्या आहेत, त्याच्या घड्या करून ठेवल्या आहेत. आणि त्याच्या खाली 2 ट्रान्सपरंट मोठे मोठे कंटेनर आहेत. तर एकात आहे केकचं सगळं साहित्य, केकसाठी लागणारे टीन म्हणा किंवा नाईफ वगैरे जे काही असतं, मोल्ड, ते सगळं त्यात आहेत. आणि त्याच्या खालच्या डब्यामध्ये जे काही एक्स्ट्राचे भांडी आहे जे यूज होत नाही ते तिथे ठेवलेत. आणि बाजूला आहे चेस्ट ऑफ ड्रॉवर्स. 5 ड्रॉवरचं हे छान स्टडी आणि मजबूत असं स्टँड आहे. त्या ड्रॉवरवरच मी परात ठेवली आहे, कणिक मळण्यासाठी रोज लागते म्हणून. पोळपाट पण इथेच असतं. पण आणि आहे इथे केसरॉल ठेवलेलं. तर त्यातलं जे पहिलं ड्रॉवर आहे ते मिसलेनियस म्हणून आहे. जे काही एक्स्ट्राचं स्टफ असेल किंवा किराणा असेल तर त्यात त्या पहिल्या ड्रॉवरमध्ये मी ठेवते. दुसऱ्या ड्रॉवरमध्ये आहे इन्स्टंट रेसिपीचे पॅकेट्स, जसं की मॅगी झालं, पॉपकॉर्न, ढोकळा वगैरेचं असं इथे ठेवलं आहे. इन शॉर्ट चटरपटर सगळं ठेवलं आहे. खरं तर आम्ही जास्त खात नाही मॅगी आणि इरा पण खात नाही. इरा पण किंवा आम्ही पण वर्षातून एखाद वेळेला मॅगी खातो. पण हे एक्स्ट्राचं राहू दिलं, जर कधीतरी अशी भूक लागली आणि घरात काही नसेल तर म्हणून असं ठेवलं आहे. तर तिसऱ्या ड्रॉवरमध्ये आहे मुखवास. त्याच्या खालच्या कप्प्यात आहे ग्रॉसरी जी रोजच्या वापरात लागते, जसं की शेंगदाणे म्हणा किंवा गूळ पावडर, मीठ, हे असं इथे ठेवलं आहे, पोहे वगैरे. आणि सगळ्यात खालच्या कप्प्यात ठेवलं आहे स्वीट किंवा केकसाठी जे काही साहित्य लागतं किंवा सिझनिंगसाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या यात ठेवल्या आहेत. आणि हे असं लेबलिंग करून ठेवलं आहे म्हणजे लगेच सापडतं. आणि स्टोर रूमच्या दरवाजाच्या मागे हे कॅलेंडर टांगलं आहे. तसंच बाजारासाठीची बॅग आहे, इराची टिफिन बॅग आहे. तसंच मी ही म्हटली एक छोटीशी बॅग आहे ज्यात ओटीच्या पिशव्या वगैरे ठेवले. साधारण हे असं आपलं किचन आहे. जर किचनमध्ये काही चुकीचं वाटत असेल किंवा काही उणिवा वाटत असतील किंवा ताई तू असं ठेवून बघ किंवा तसं ठेवून बघ, असं काही तुम्हाला मला सुचवायचं असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सजेस्ट करा. आणि न नळाच्या इथे न बाणाचा न आणि न बाणाच्या इथे न नळाचा झाला असेल तर प्लीज सांभाळून घ्या आणि माफ करा. तर कसा वाटला तुम्हाला किचन टूरचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला भरपूर शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.